रात्रीच्या अंधारात बेकायदेशीर गर्भलिंग तपासणीचा खेळ सुरू असायचा। पोलिसांनी धडक कारवाई केली आणि घटनेचा भांडाफोड केला। 8 गर्भवती महिलांची पोलिसांनी नेमकी कशी सुटका केली जाणून घेऊ। घटना आहे अहिल्यानगरच्या राहता तालुक्यातली। निर्मळ पिंपरी शिवारात एका निर्जन ठिकाणी बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी चालायची। रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत गुप्तपणे हा गैरप्रकार सुरू असायचा। एका वाहनातून पोर्टेबल वैद्यकीय साहित्य आणून तिथं तात्पुरत्या स्वरूपात मोबाईल क्लिनिक उभं केलं जायचं। या बेकायदेशीर गर्भलिंग तपासणीच्या मोबाईल रॅकेटचा पोलिसांनी धाडसी कारवाई करत भांडाफोड केलाय। या कारवाईत एका डॉक्टरसह त्याच्या एजंटला अटक करण्यात आली असून तपासणीसाठी आलेल्या 8 गर्भवती महिलांना सुद्धा पोलिसांनी सुरक्षित ताब्यात घेतलंय। अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी या रॅकेटबाबत गुप्त माहिती मिळताच तात्काळ विशेष पथकाची स्थापना केली। या सगळ्या माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी कौशल्यानं डिकॉय ऑपरेशन राबवलं। लोणी पोलीस ठाण्यातील एका महिला कर्मचाऱ्याला बनावट गर्भवती महिला म्हणून या ठिकाणी पाठवण्यात आलं। रॅकेटची खात्री पटताच पोलिसांनी अचानक छापा टाकला आणि या सगळ्या घटनेचा भांडाफोड झाला। या प्रकरणात पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आहे तेही ऐका। निर्मळ पिंपरी शिवारातील एका बंद घरामध्ये एक डॉक्टर पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने लिंग निदान चाचण्या करत असल्याची माहिती आपल्याला मिळाली होती। त्यानुसार आपण वैद्यकीय अधिकाऱ्यांसह त्या ठिकाणी एक बनावट गरोदर महिला पाठवून रेड कारवाई केली आहे। त्यामध्ये हा जो डॉक्टर आहे नेवासा येथील डॉक्टर राहुल बनगे व त्याच्याकडे असणारा एजंट अभिजित भुसाळ हे दोघेही पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह काही गरोदर महिलांचे लिंगनिदान चाचणी करताना मिळून आलेले आहेत। त्या अनुषंगाने आपण संपूर्ण घटनेचा सविस्तर पंचनामा केलेला आहे आणि लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर कायदा त्याचप्रमाणे PCPNDT ॲक्ट तसेच BNSच्या अनुषंगिक कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये जे काही पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आहेत, डॉक्टरांनी वापरलेल्या 4 व्हीलर्स आहेत त्या आपण जप्त केलेल्या आहेत। यातील डॉक्टर त्याचा एजंट त्या दोघांनाही आपण अटक केलेली आहे। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी 8 गरोदर महिला तपासणीसाठी आल्याचे दिसून आले होते। त्यांच्या कुटुंबियांना देखील आपण अटक केलेली आहे या गुन्ह्यामध्ये। या सर्व महिलांची मेडिकल तपासणी देखील करण्यात आलेली आहे आणि लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी या संपूर्ण गुन्ह्याचा तपास सुरू आहे। दरम्यान या कारवाईत पोलिसांना अल्ट्रासाउंड मशीन, मॉनिटर, बॅटरीवर चालणारी वीज यंत्रणा, सोनोग्राफीसाठी वापरण्यात येणारे जेल, महत्त्वाची कागदपत्र त्याचबरोबर 3 वाहनं जप्त करण्यात आली आहेत। ही संपूर्ण यंत्रणा पूर्णपणे मोबाईल स्वरूपात उभारण्यात आली होती, ज्यामुळे ठिकाण बदलून कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला जात होता। या रॅकेट मागे मोठं जाळं असल्याचा आता पोलिसांना संशय आहे। गर्भलिंग तपासणीनंतर बेकायदेशीर गर्भपात सुद्धा केला जात असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे पोलीस या सगळ्या प्रकरणाचा आता कसून तपास करतायत।